नमस्कार. आज मी ह्या थिएटरमध्ये थाप हा चित्रपट पाहिला आणि चित्रपट पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं चित्रपट कसा असायला पाहिजे, चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते एंडपर्यंत इतकं सुंदर प्रकारचं काम झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण चित्रपट पाहायला येतो आणि आपल्याला असं वाटतं चल आपलं 1-2-2.5 तासाचं मनोरंजन होईल, पण हा चित्रपट एवढा सुंदर असेल हे मी कल्पना सुद्धा केली नाही. आणि ज्या ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिलेला आहे त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, माझ्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आहे. ज्यावेळेस इंटरव्हल झाला त्यावेळेस मला ते गाणं जे मी पाहिलं आईवरती आणि तो प्रसंग मी पाहिला तर खऱ्या अर्थानं डोळ्यातून एवढं पाणी गळत होतं, अंतःकरण एवढं माझं भरून आलेलं होतं. तर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचा एक मराठी माणूस चित्रपट काढू शकतो हा खऱ्या अर्थानं फार मोठा मेसेज आहे. आणि खऱ्या अर्थानं मराठी माणसाने चित्रपट पाहिला पाहिजे आणि आपल्या माणसाला सहकार्य केलं पाहिजे, साथ दिली पाहिजे. जर हा चित्रपट जर दुसऱ्या ठिकाणी जर असता तर खूप त्याला प्रतिसाद मिळाला असता, पण आपण त्याचं हे करत नाही, काय म्हणतात त्याला, प्रसिद्धी करत नाही. तर केली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने योगेश भाऊंनी जे काम केलेलं आहे ते म्हणजे जे मोठमोठे स्टार आहेत, सेलिब्रिटी आहेत, त्यांना सुद्धा ते जमू शकत नाही. चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन असेल, शब्दांकन असेल, डायलॉग डिलिव्हरी असेल, आणि त्या चित्रपटामध्ये सर्वांनीच काम केलेले. हिरोईन सुद्धा त्याच्यामध्ये आहे, तिने सुद्धा अप्रतिम असे सुरुवातीला एक्सप्रेशन दिलेले आहेत. खऱ्या अर्थानं हा चित्रपट नाही, ते एक स्टोरी आहे आणि ती रिअल स्टोरी आहे. बाकी चित्रपट आपण पाहतो काल्पनिक असतात, पण हा जो चित्रपट आहे तो काल्पनिक नाही, हा वास्तवाला धरून ठेवणारा चित्रपट आहे. आणि खऱ्या अर्थानं मी चित्रपट हा पाहून पूर्णपणे भारावून गेलेलो आहे. आणि चित्रपटामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, जी टीम आहे, ज्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत, त्यांना मी पंढरीच्या पांडुरंगा चरणी खूप इच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो की खूप तुम्ही उंचीवरती जावो आणि अशाच पद्धतीने परमेश्वर तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं आयुष्य देव, निरामय आरोग्य देव, अशा प्रकारची शुभकामना ह्या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.